नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MH BEd CET पासून कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। मागील 2 दिवसांपासून काही टेक्निकल प्रॉब्लेम होते, सगळ्यांनाच या कारणांमुळे आपल्याला व्हिडिओ देता आले नाही आहेत। आता आपण पुन्हा प्रॉपर व्हिडिओ आणि मार्गदर्शन सुरू करत आहोत। सगळ्यांनाच महत्त्वाची बाब म्हणजे कॅप प्रोसेस सुरू झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म लक्षात घ्या व्हेरीफाय होत आहेत, अनेक विद्यार्थी आपल्याला कमेंट करत आहेत। तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत होते त्यांच्यासाठी कॅपचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भातल्या आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती आपण घेणार आहोत। साधारणतः MST CET BEd CET जे आहे तर यासाठी अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी शिकत होते, जे कॅन्डिडेट शिकत होते, तर यांना BEd CET साठी अपीयर या ऑप्शनच्या माध्यमातून त्यांना BEd CET साठी प्रविष्ट होता आलं। परंतु सध्या कॅप प्रोसेस जी सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये जो ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे, कॅपचा फॉर्म भरते प्रॉब्लेम येत आहे असे अनेक प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी विचारले। आपण या संदर्भात अधिकृत माहिती हेल्पलाईन वरतून घेतलेली आहे। तर विद्यार्थ्यांना 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे संपूर्ण मार्क भरण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, कारण का त्यांच्याकडे अंतिम वर्षाचं सर्टिफिकेट नाही आहे। काहींचा निकाल लागलेला आहे आणि काहींचा अजून निकाल लागणं बाकी आहे। निकाल लागलेला आहे पण हातामध्ये गुणपत्रक आलं नसल्यामुळे त्यांना जे डिग्रीचे मार्क्स असतील, पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क्स असतील तर ते भरता येत नाहीये। तर यासाठी काय करावं या संदर्भात इत्थंभूत माहिती, प्रॉपर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर या संदर्भात आपण हेल्पलाईनवरती फोन केला होता। तर ज्या विद्यार्थ्यांनी अगदी ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, अंतिम वर्षामध्ये जे विद्यार्थी शिकत होते, परीक्षा दिलेली आहे, निकाल लागलेला आहे परंतु आम्हाला हातामध्ये निकाल मिळालेला नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यावेळी लक्षात घ्या की ऑनलाईन फॉर्ममध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क्स तुम्ही टाकताय तर त्यावेळी ते सॉफ्ट कॉपी आहे तर तुम्हाला ती सर्वात प्रथम डाउनलोड करायची आहे। सॉफ्ट कॉपीची प्रिंट काढायची आहे, त्याच्यावरचे जे मार्क आहेत त्याच्यानुसार टोटल मार्क तुम्हाला सध्या ऑनलाईन फॉर्ममध्ये टाकायचे आहेत। आणि हेल्पलाईनवरती एक माहिती मिळालेली आहे की तुम्हाला जी सॉफ्ट कॉपी आहे त्याच्यावरचे मार्क आणि पर्सेंटाईल हे तुम्हाला एका लेटरच्या स्वरूपात, जे तुमचं कॉलेज असेल तर त्यांच्या लेटरच्या हेडच्या स्वरूपात ड्राफ्ट करायचा आहे। एक लेटर पेज तयार करायचा आहे, त्यावरती लक्षात घ्या की तुमच्या कॉलेजचं स्टॅम्प आणि सही घेऊन तुम्हाला ते लेटर हेड तुमच्या इतर गुणपत्रकांसोबत अपलोड करायचं आहे, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। या संदर्भातलं लेटर आपण तयार करत आहोत, लवकरच आपल्या ग्रुपवरती आपण देणार आहोत। म्हणजेच काय की जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत होते, ज्यांचा निकाल लागलेला आहे, सॉफ्ट कॉपी उपलब्ध झालेली आहे परंतु निकाल हातामध्ये आले नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी निकालाची पर्सेंटेज असेल किंवा गुण एकूण टोटल असेल तर ती तुम्ही काढू शकता। ऑनलाईन फॉर्ममध्ये भरायचे आणि कागदपत्र अपलोड करतेवेळी सोबत लक्षात घ्या की कॉलेजचं लेटर हेड तुम्हाला जोडायचं आहे। त्याच्यामध्ये मेन्शन असं असेल की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये शिकत होता, त्याचा निकाल लागलेला आहे, त्याचे एवढे मार्क्स आहेत आणि त्याला एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत, पर्सेंटेज मिळालेले आहेत आणि त्याला BEd प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यावं, अशा प्रकारची विनंती त्या अर्जामध्ये असली पाहिजे। आणि खाली सही आणि शिक्का तुमच्या कॉलेजचा असला पाहिजे। आणि तुम्हाला ह्या सगळे जे डिग्रीचे असतील, पोस्ट ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट असतील, सगळे एकत्रित PDF स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर हा सगळ्यात सोपा मार्ग जे विद्यार्थी अंतिम पदवी किंवा पदविकामध्ये शिकत होते, निकाल लागलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे। तुम्ही देखील हेल्पलाईनवरती कॉल करू शकता, तुम्हाला देखील हीच माहिती मिळणार आहे। पण याच्यामध्ये जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये शिकत होते परंतु अजून निकाल लागलेला नाही आहे, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, निकाल लागले नाही आहे, तर यांच्यासाठी सध्या अपडेट नाही आहे। अशा विद्यार्थ्यांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे, निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे, अशी माहिती हेल्पलाईनवरती मिळालेली आहे। निकाल लागल्यानंतर ऑनलाईन फॉर्म आहेत अजून चालू आहेत, साधारणतः अंतिम मुदतीनंतर पुन्हा 6 ते 7 दिवसांची मुदत मिळू शकते अशी बातमी आहे। आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा अंतिम वर्षाचा निकाल लागून जाईल। याच्यामध्ये तुम्हाला निकाल लागल्या लगेचच लेटर हेडवरती अशा प्रकारचं फॉर्मॅट आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी देणार आहोत, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। आणि लक्षात घ्या की तुम्हाला पार्शियली व्हेरीफाय या माध्यमातून पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र होऊ शकतात। तर अशा प्रकारचे अपडेट ज्या विद्यार्थ्यांचा आत्ताच निकाल लागलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनचा निकाल लागलेला नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही अपडेट आहे। यानंतर आपण प्रॉपर व्हिडिओ सर्व विषयांवरती देणार आहोत 10वी, त्यानंतर कन्व्हर्जन सर्टिफिकेट संदर्भात देखील आपण एक व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार देणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व
फॉर्मपर्यंत नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांच्या शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे बीएड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.